आहे वासुदेव प्याला. हा आहे तांब्याचा बनलेला आणि यामध्ये वासुदेव आहेत आणि वासुदेवाच्या हातामध्ये श्रीकृष्ण ही आहे पितळेची मूर्ती. ह्या वासुदेव प्याल्याची वैशिष्ट्य असे की यामध्ये जर आपण पाणी घालत गेलो तर खाली याला एक छिद्र आहे. ह्या छिद्रातनं पाणी अजिबात येत नाही जोपर्यंत हे पाणी आपण श्रीकृष्णाच्या पायापर्यंत टाकत नाहीत. श्रीकृष्णाच्या पायाला पाण्याचा चरण स्पर्श झाला की पाणी खाली गळायला सुरुवात होते आणि प्याला पूर्ण रिकामा होतो. जसं पौराणिक कथेमध्ये सांगितलेले आहे की जेव्हा वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन जात होते तेव्हा यमुना नदीने वाट करून दिली. त्याप्रमाणेच हा वासुदेव प्याला बनवलेला आहे. त्या काळामध्ये हा प्याला सायफन तत्वावर बनवलेला आहे. हे अजून आश्चर्य. जवळपास 100 ते 125 वर्षापूर्वीचा हा प्याला असेल. तेव्हा आपण काय करूयात, ह्या प्याल्यामध्ये पाणी टाकून बघूयात आणि श्रीकृष्णाच्या पायाला जेव्हा चरण स्पर्श पाण्याचा होईल तेव्हा बरोबर पाणी खाली गळायला सुरुवात होईल. बरोबर कृष्णाच्या पायाला पाणी लागले की पाणी सुरू झाले खाली गळणे. तर यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहत नाही. बघू शकता काहीच पाणी नाही.